जय जिजाऊ जय शिवराय. आजच्या ह्या जगामध्ये आपण चालू घडामोडीवरती थोडंसं बोलूयात. जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा अपमान केला जातो किंवा मराठी भाषेला हिणवलं जातं. मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या सरकारमध्ये सर्वाधिक गुन्हे, सर्वाधिक छत्रपती शिवरायांचा अपमान, मराठी भाषेचा अपमान हा होत आहे. तरी त्याच्या विरोधात आपल्याला उभं टाकलंच पाहिजे. हत्या प्रकरण असेल, बीड हत्या प्रकरण असेल, संतोष देशमुख भयाचं, त्याच्यामध्ये सर्व आरोपीला फाशी शिक्षा झाली पाहिजे. बोराडे हा जो ग्रस्त आहे हिंगोलीतला, ज्याने त्याच्यावर अत्याचार केला आहे, गरम सोळी करून चटके दिलेले आहे, त्याला पण अटक आणि कडक शिक्षा व्हायला पाहिजे. असं पुन्हा नंतर कोणीही कृत्य करायला धजावणार नाही. म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे, थोडं महाराष्ट्र हा बिहारकडे चालला आहे का? शुष्क संस्कृतपणा थोडासा बाहेर पडत आहे का? जो महाराष्ट्र भारतामध्ये शांततेचं प्रतीक म्हणून मानला जातो, महाराष्ट्रामध्ये दररोज नवीन नवीन गोष्टी का घडत आहेत? जातीभेदाकडं हा महाराष्ट्र जात आहे. कोणी मराठा धनगर मराठा धनगर वाद लावत आहे, कुणी वंजारी मराठा वाद लावत आहे. प्रत्येकाला आरक्षण मिळालं पाहिजे. ते धनगर असो, वंजारी असो, मराठा असो. मराठ्यांना कुणबी म्हणून मराठा आरक्षण भेटलं पाहिजे, धनगरांना VGNT मधून भेटलं पाहिजे. जे ज्यांचं आरक्षण आहे ते त्यांना मिळालं पाहिजे. ते त्यांचा कुणी विचार करत नाही. समाजामध्ये काय चाललं आहे, काय होणार आहे, ही परिस्थिती जाणून घेतली